एकमेव मराठा सरदार ज्यांची पेंटिंग खुद्द मुघल बादशाह शहाजहानने काढून घेतली होती. मुघल बादशाह जहांगीर आणि शहाजहानच्या वेळी 41 चित्रांचा एक शाही अल्बम त्यांनी बनवून घेतला होता, ज्यामध्ये मुघल घराण्यातली काही माणसं, महत्वाचे सरदार आणि शत्रूच्या साईडची ही काही चित्र होती. हा अल्बम आता एमएटी न्यूयॉर्क म्युझियम मध्ये ठेवलेला आहे. 2018 मध्ये इतिहासाचे स्वतंत्र संशोधक मनोज दाणी या अल्बम मध्ये एक अज्ञात चित्र आहे त्याच्यावर रिसर्च करत होते. मग त्यांना पेंटिंगच्या खाली बादशाह शहाजहानने आपल्या हाताने लिहिलेली एक नोट सापडली, ज्यामध्ये लिहिलं होतं शाबिये जादूनराय दखनी अमले हाशिम. यातून हे समजत होतं की ही व्यक्ती नक्कीच दख्खन मधली आहे. मग आपला रिसर्च पुढे कंटिन्यू करण्यासाठी मनोज दानी यांनी काही प्रायमरी रिसोर्सेस वाचायला सुरुवात केली, जसं की तुजुके जहांगीरी पातशाहनामा. मग त्यात जदुनराय या व्यक्तीच्या हत्येचा उल्लेख होता. मग मनोज दाणी यांना वाटायला लागलं की ही पेंटिंग दुसरी कोणाची नसून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा लखोजी जाधवराव यांची आहे. पण त्यात सुद्धा एक डाऊट होता, कारण लखोजी जाधवरावांसोबत त्यांची मुलं आणि नातवांची सुद्धा हत्या झाली होती. त्यामुळे ही पेंटिंग त्यांच्यापैकी कोणाचीही असू शकली असती. पण पुढे पातशाहनामामध्येच एक रेफरन्स मिळाला, ज्यात लिहिलं होतं शहाजी भोसला दामाद जादूराय, म्हणजे शहाजीराजे भोसले जादूरायचे जावई आहेत. मग 100% कन्फर्म झालं की ही पेंटिंग शिवछत्रपतींचे आजोबा आणि जिजाऊंचे वडील लखोजी जाधवराव यांचीच आहे. ही पेंटिंग 1622 मध्ये बनवून घेतली होती आणि 2018च्या आधी कोणालाच माहित नव्हतं की लखोजी जाधवराव कसे दिसायचे. त्यात आलेल्या राजा शिवाजी सिनेमामध्ये महेश मांजरेकरांनी लखोजी जाधवरावांचा रोल केला आहे.